शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत दाखल झालेले आहेत। मुंबईतल्या हॉटेल ताजमध्ये सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था केली आहे। सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील तेव्हा या हॉटेलमध्ये बैठक पार पडेल। मी आता नंदुरबारचे जे अक्कलकुव्याचे आमदार आहेत आमच्या पाडवी साहेब, जे विधान परिषदेमध्ये खरं तर आधी निवडून गेले होते आणि तिथून त्यांनी नंतर उभाटा पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि आता ते थेट मतदारसंघात निवडून आलेले आहेत। साहेब, सर्वात आधी तुमचं अभिनंदन। ज्या पद्धतीनं आपण विधान परिषदेमध्ये आपला नंदुरबार भाग असेल, विशेष करून आदिवासी समाजाकरता जे प्रश्न तुम्ही उचलले होते, यामुळे जनतेने हा कौल दिलेला आहे। त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम आणि माहितीचं काम। महाराष्ट्राच्या लाडकं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला, कारण मी विधान परिषदेमध्ये असताना मला विधानसभाचा तिकीट दिला आणि म्हणून मी साहेबांच्या तर पहिले त्याने माझ्यावर मोठा विश्वास ठेवला, म्हणून त्यांचा आभारी आहे। दुसरं, ज्या मतदारसंघामध्ये जे केसी पाडवी आहे 35 वर्षापासून काम करत होते ते निष्क्रिय ठरले आणि म्हणून मला विजय भेटली। कारण तोच प्रश्न तुम्हाला जायंट किलर तुम्हाला म्हटलं जातंय। मोठमोठे उमेदवार समोर उभे होते आणि त्यांचा तुम्ही आता त्यांना नेस्तनाबूत करून निवडून आलात। माझ्या विरुद्धमध्ये माजी खासदार हिना गावित होती, माजी मंत्री पद्माकर वडवी होते, पण जो जनतामध्ये आम्ही काम करतो आहे, आमच्या जास्ती करून आदिवासी समाज आहे, इंटिरियल भाग आहे। आझादीच्या 76 वर्षापासून आजपर्यंत विकास कामे झाले नाही आणि या महाराष्ट्र राज्याचे लाडकं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे आणि आम्ही कामावरून मतदान मागितलं की बाबा आम्हाला आमचे मुख्यमंत्री जे काम करत आहे त्या पद्धतीने आम्ही काम करू आणि जे राहिलेले कामे आहे आमच्या भागातले आम्हाला सांगताना खेद आहे की जे केसी पाडवीला 35 वर्षे निवडून दिले, 2.5 वर्षे आदिवासी विकास मंत्री सुद्धा होता, त्यांनीही काय केलं नाही। जे हिना गावित खासदार 10 वर्षे होते त्यांनीही काय केलं नाही, पद्माकर वडवी होते त्यांनीही काय केलं नाही आणि म्हणून आमच्या भागातले जे जनता आहे त्यांनी मोठा विश्वास ठेवला आणि मला निवडून दिला आहे। आदिवासी समाजाकरता आता काय काम करण्याची इच्छा आहे, काय तयारी केली किंवा काय असं योजना आखल्यात? जे आता आज साहेबांनी बोलवलं आहे यांच्या ते जे गट नेता काय असेल ते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या भागात जे जे कामे नाही झाले ते मला माहिती आहे आणि म्हणून ते रणनीती आखून जास्तीत जास्त माझ्या भागाचा चांगला कसा होईल, कसं विकास करता येईल तेवढं मी करेल। नक्कीच 57 आमदार आपले आलेले आहेत, यामुळे सगळ्या शिवसैनिकांची मागणी, अर्थात आपलीही ती मागणी असेल की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावे, तर ठराव आणणार आहेत। म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे का माझ्या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री जे इतिहासमध्ये कोणी केलं नाही असं काम करणारा एकनाथराव शिंदे साहेब आहे आणि म्हणून माझ्यासारखा एक सामान्य जनतातून आलेला मी आज साहेबाने माझ्यावर आशीर्वाद ठेवला आणि मी निवडून आलो आहे। माझी ते एकच इच्छा राहणार का या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा एकनाथराव शिंदे साहेब राहायला पाहिजे। माझी स्वतःची इच्छा आहे। आमचे शिवसैनिक आहे त्यांना खुशी हेच आहे का आमचा मुख्यमंत्री शिंदे साहेब राहिलाच पाहिजे, असं मुख्यमंत्री शिंदे साहेब राहिले पाहिजे, मुख्यमंत्री शिवसेनेचे राहिले पाहिजेत। हे या सगळ्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवलेलं आहे। ही आमदार आमच्या पाडव्यांची रूम आहे आणि आपण जर पाहिलं असेल की जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा शहाजी पाटील म्हटले होते की काय झाडी काय डोंगर, एक दृश्य होतं। तसंच विहंगम दृश्य जे आहे हे या सगळ्या आमदारांच्या इथून दाखवलं गेलेलं आहे। पण जर पाहिलं तर दाखवतो ना मी त्याकडे, हे समुद्र किनारा आहे मस्त इथे आणि बाजूला शाहरुख खानचा बंगला आहे। त्या बंगल्यातून म्हणजे इथून सगळं दृश्य जे आहे हे दृश्य या सगळ्या याच्यातलं आहे। साधारणपणे आपण जर पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये आता सायंकाळी 5 वाजता जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येतील आणि त्यांची मीटिंग जेव्हा होईल, मीटिंगमध्ये ठराव जो पास होईल आणि त्यानुसार ज्या गोष्टी ज्या आहेत पुढे ठरवल्या जातील, लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।